नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सत्रामध्ये प्रथमतः सर्वांचं स्वागत। या ठिकाणी आपण SYBA या वर्गातील वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या अभ्यासक्रमामधला जे प्रकरण आहे तिसरं, त्या प्रकरणाचा आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोत। याच्यामध्ये मॅकियावेलीचे विचार जे आहेत ते मॅकियावेलीचे विचार आपण या ठिकाणी समजून घेत आहोत। या ठिकाणी पहिल्यांदा आपण मॅकियावेली या विचारवंताचा जो जीवन परिचय आहे तो जीवन परिचय या ठिकाणी करून घेतलेला होता। याशिवाय मॅकियावेलीचे जे विचार आहेत त्या विचारांचा अभ्यास आपण या ठिकाणी बघत होतो। याच्यामध्ये राज्यासंबंधीचे विचार असतील किंवा साध्य आणि साधनासंबंधीचे विचार असतील, ते साध्य आणि साधना संदर्भातले विचार आपण मागच्या लेक्चरला बघितले। राज्यासंबंधीचे विचार जे आहेत मॅकियावेलीचे ते एक वेगळ्या प्रकारचे विचार आपल्याला बघायला मिळतात। राज्य आणि ते मिळवण्यासाठी किंवा त्याचं जे साध्य आणि साधन जे आहेत ते साधन किती महत्त्वाचे आहेत याबद्दल मॅकियावेलीनं जो आहे तो विचार या ठिकाणी स्पष्ट केलेला होता। आपण तो मागच्या लेक्चरला या ठिकाणी बघितलेला आहे। यानंतर या सेशनमध्ये आपल्याला मॅकियावेलीचे काही विचार या ठिकाणी बघणार आहोत। मॅकियावेलीचे राज्यासंबंधीचे विचार, याशिवाय मॅकियावेलीचे धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार। राज्यासंबंधीचे विचार आपल्याला अनेक बाबींमधून बघावा लागणार आहे। राज्याला एक वेगळा विचार जो आहे तो वेगळा विचार देण्याचं काम जे आहे ते काम मॅकियावेलीनं केलेलं होतं आणि म्हणून आपण या मॅकियावेली या विचारवंताला मध्ययुगातला एक आधुनिक विचारवंत जो आहे तो आधुनिक विचारवंत या ठिकाणी म्हणतो। आणि दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार, हे आपण या लेक्चरला या सेशनमध्ये बघणार आहोत। धर्म आणि नैतिकता ही फार महत्त्वाची बाब आहे। प्रत्येक राज्य जे आहे ते प्रत्येक राज्य हे धर्म आणि नैतिकतेमुळेच खऱ्या अर्थाने संपन्न झालेलं असतं आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये जी एकरूपता जी आलेली असते किंवा राज्य जे सुरळीतपणे चालू असतं त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे तेथील धर्म आणि नैतिकता। समाजामध्ये जर नैतिकता असेल तर या बाबी ज्या आहेत त्या बाबींना खऱ्या अर्थानं पुष्टी मिळते आणि राज्यव्यवस्था जी आहे ती राज्यव्यवस्था दृढ होते। आणि म्हणून धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार जे आहेत ते नक्की मॅकियावेलीचे काय आहेत या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आपण जे विचार मॅकियावेलीचे या ठिकाणी बघितलेले आहेत, मग मनुष्य स्वभाव संदर्भातले विचार असतील, राज्यासंबंधीचे विचार असतील, साध्य आणि साधना संदर्भातले विचार असतील आणि या सगळे किंवा धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार असतील, या सर्व विचारांची चर्चा जी आहे ती चर्चा आपण मागच्या काही लेक्चरमध्ये केलेली आहे। या ठिकाणी आपल्याला जे मॅकियावेलीने जे मांडलेले विचार आहेत त्या विचारांची एक तुलनात्मक आपल्याला बघायचं आहे। टीकात्मक परीक्षण जे आहेत ते टीकात्मक परीक्षण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी या सेशनमध्ये या दोन महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या बाबींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे या लेक्चरचे या सेशनचे जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये मॅकियावेली जे आहेत त्या मॅकियावेलीच्या राज्यासंबंधीचे विचार आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि दुसरं महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे मॅकियावेलीचे धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी समजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं मॅकियावेलीचे जे विचार आहेत धर्म आणि नैतिकता या नैतिकतेविषयीचे विचार जे आहेत ते विचार आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपल्याला माहीत असेल की जे ग्रीक विचारवंत आहेत त्या ग्रीक विचारवंतांमध्ये प्लेटो असेल किंवा सॉक्रेटिस असेल अतिशय आदर्शवादी विचारवंत होते आणि कुठेतरी ते नीतिमत्तेला एक महत्त्वाचं स्थान जे आहे ते महत्त्वाचं स्थान राज्यांमध्ये देत होते। नीतिमत्तेनुसार राज्यव्यवस्था कशा चालतात किंवा कशा चालल्या पाहिजेत या प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी ग्रीक विचारवंतांनी मांडलेला आहे। म्हणजे थोडक्यात मॅकियावेलीच्या अगोदर जेवढे विचारवंत होते त्या सगळ्या विचारवंतांनी यावरती मोठ्या प्रमाणात भर जो आहे तो भर या ठिकाणी दिलेला दिसतो। मॅकियावेली मात्र अतिशय शास्त्रीय विचारवंत या ठिकाणी मांडला जातो आणि जे परंपरावादी विचारसरणी जी आहे ती विचारसरणी या ठिकाणी त्यानं या विचारसरणीचा पूर्णपणे या ठिकाणी त्याग केलेला आहे। आणि पहिल्यांदा म्हणजे जेव्हापासून जे राजकीय विचारवंत राज्यशास्त्रामध्ये बघायला आपल्याला मिळतात, याच्यामध्ये सॉक्रेटिस असो किंवा सॉक्रेटिसपासून तर मॅकियावेलीपर्यंत जेवढे विचारवंत आहेत त्या सगळ्या विचारवंतांवरती धर्माचा किंवा चर्च असेल किंवा पोप असेल यांचा अतिशय मोठा पगडा होता। आणि बऱ्याच विचारवंतांनी असंही म्हटलेलं होतं की राज्य ही देवी देणगी आहे आणि पोप जे असतील किंवा चर्च जे असेल त्याच्या अधीन ही राज्यव्यवस्था आहे, असा विचार कुठेतरी इतर विचारवंतांनी मांडलेला होता।
आणि हे सगळे परंपरावादी विचारवंत जे आहेत ते परंपरावादी विचारवंत या ठिकाणी धर्माला राज्यापेक्षा कुठेतरी मोठं स्थान, उच्च स्थान या ठिकाणी देताना दिसतात आणि या धर्माच्या किंवा नीतिमत्तेच्या अधीन राज्याला ठेवण्याचा प्रयत्न करतात. पर्यायानं लोकांच्या विचारांमध्ये कुठेतरी विभाजन होतं. धर्म श्रेष्ठ की राज्य श्रेष्ठ अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो विचार लोकांच्या मनामध्ये सुरू होतो आणि मग कुठेतरी राज्यव्यवस्थेविषयीची जी निष्ठा हवी ती निष्ठा लोकांमध्ये राहत नाही. परिणामी ते राज्य जे आहे ते राज्य संघटित होऊ शकत नाही, टिकू शकत नाही. असा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंताचा दिसतो. आणि म्हणून परंपरावादी विचारवंत जे आहेत त्या विचारवंतांनी कुठेतरी धर्माला, कुठेतरी या चर्चला किंवा पोप जे आहे त्या पोप यांना एक महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्याच्या अधीन त्यांनी राज्याला ठेवलेलं होतं. परंतु या ठिकाणी पहिला विचारवंत जर कोणता असेल की ज्यानं धर्म आणि नीती यांचं पूर्णपणे राज्यापासून विभक्तीकरण केलेलं असेल, विलगीकरण केलं असेल, तर तो पहिला विचारवंत आहे मॅकियावेली. आणि म्हणून त्याला आधुनिक राजकीय विचारवंत असं सुद्धा राज्यशास्त्रामध्ये म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा जो विचारवंत आहे मॅकियावेली, या मॅकियावेलीनं धर्म आणि नीती यांची पहिल्यांदा फारकत जी आहे ती फारकत या ठिकाणी राज्यापासून केलेली आपल्याला दिसते. मग या ठिकाणी इटलीमध्ये जी राज्यव्यवस्था होती त्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास त्याने व्यवस्थितरित्या केलेला होता. इटलीमध्ये जे पोप होते किंवा धर्मगुरू होते त्या धर्मगुरूंचा आणि त्या नीतिमत्तेचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या ठिकाणी राजनीतीवर कसा पडलेला आहे याचा अनुभव स्वतः या ठिकाणी मॅकियावेलीने घेतलेला होता. आणि त्या अनुभवातून तो हे शिकलेला होता की या धर्मसंस्थेचा जर राज्यव्यवस्थेवर कशा प्रकारे पगडा जर असला तर त्याचा तोटा जो आहे तो तोटा राज्यसंस्थेला कसा भरावा लागतो हे स्वतः मॅकियावेलीने अनुभवलं होतं. आणि म्हणून त्यानं ही जी राज्यव्यवस्था आहेत, राज्य जे आहेत ते आणि धर्म आणि नीती यांचं पूर्णपणे विलगीकरण किंवा विभक्तीकरण जे आहेत ते विभक्तीकरण या ठिकाणी केलेलं दिसतं. याशिवाय आपल्याला माहीत असेल की प्लेटोसारखा विचारवंत अतिशय आदर्शवादी आहे, मूल्यवादी आहेत आणि असा विचारवंत जो आहे तो या नैतिक विचारांना खूप प्राधान्य देतो. राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्थेनी या नीतिमत्ता किंवा या मूल्यांचा कसा स्वीकार करावा या संदर्भात अतिशय मोठा भर जो आहे तो भर हा विचारवंत देताना दिसतो. परंतु या ठिकाणी मॅकियावेली मात्र ज्यावेळी धर्माला किंवा नीतीला किंवा नैतिकतेला या ठिकाणी राज्यापासून पूर्णपणे वेगळं ठेवण्याचं धोरण जे आहे तो धोरण ठेवतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तो असं म्हणतो की शासकानं आपलं ध्येय आणि साध्य प्राप्त करण्यासाठी या नैतिक आणि अनैतिक साधनांचा उपयोग जो आहे तो उपयोग या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणजे राज्याचे स्वतःचे हितसंबंध असतात आणि ते साकारण्याच्या दृष्टीने राज्यानं कोणतीही कृती करताना ती नैतिक आहे, न्यायिक आहे किंवा अन्यायिक आहे किंवा अनैतिक आहे या गोष्टींचा कोणत्याही प्रकारे विचार न करता प्रत्येक कृती जी आहे ती प्रत्येक कृती आपल्या निर्णयानुसार करावी. थोडक्यात या ठिकाणी हा जो विचारवंत आहे तो विचारवंत कुठेतरी आपलं राज्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आपलं साध्य महत्त्वाचं आहे. आपलं साध्य मिळवताना ज्याप्रमाणे प्लेटो असेल किंवा सॉक्रेटिस असेल हे जे मूल्यवादी किंवा नैतिकवादी विचारवंत होते त्या विचारवंतांपेक्षा एक वेगळा विचार त्यांनी मांडलेला आहे की राज्यानं आपलं साध्य प्राप्त करायचं असेल, आपलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर अशावेळी त्यांचे ते प्राप्त करण्यासाठी ती साधनं जी आहेत ती साधनं नैतिक असो किंवा अनैतिक असो यावरती या ठिकाणी भर देण्याचा प्रयत्न जो आहे तो भर या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंताने केलेला आहे. याशिवाय मॅकियावेली असंही म्हणतो की नैतिकता ही केवळ राज्यासाठी महत्त्वाची नाही. नैतिकता ही समाजानं स्वीकारली, समाजातील व्यक्तींनी स्वीकारली तर ती महत्त्वपूर्ण आहे. परंतु राज्यानं मात्र या संदर्भामध्ये किंवा नैतिकता ज्या आहेत त्या नैतिकतेचा अनैतिकतेचा विचार जो आहे तो विचार बाजूला या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की राज्य जे आहे ते राज्य सगळ्यात महत्त्वाचा कायदा जो आहे ते कायद्याची निर्मिती करतं. त्यामुळे जे कायदे करताना किंवा जे बंधनं जी आहेत ती बंधनं निर्माण करताना राजावर कोणत्याही प्रकारचं बंधन जे आहे ते बंधन नसतं. आणि राजा जो आहे तो राजा खऱ्या अर्थानं राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनैतिक ठरत असतो. आणि अशा वेळेस नागरिक या ठिकाणी नागरिक जे आहेत राज्यामधले त्या नागरिकांनी राजानं केलेले कायदे जे आहेत
किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं पूर्णपणे पालन या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. अशा वेळी राज्यानं जी जी कृती केलेली असेल, मग ती कृती अयोग्य असली किंवा अनैतिक असली तरी मात्र नागरिकांनी या ठिकाणी स्वीकारणं अपेक्षित आहे. या ठिकाणी मॅकियावेलीनं नैतिकतेचे 2 प्रकार जे आहेत ते 2 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक प्रकार जो आहे तो म्हणजे व्यक्तिगत नैतिकता आणि दुसरी नैतिकता जी आहे ती म्हणजे लोक किंवा जननैतिकता. या ठिकाणी जी व्यक्तिगत नैतिकता आहे त्या व्यक्तिगत नैतिकतेमध्ये तो राज्याच्या नैतिकतेचे जे मापदंड जो आहे ते मापदंड या ठिकाणी ठरवतो आणि सामाजिक नैतिकतेमध्ये तो जनतेसाठी नैतिक मापदंड तयार करतो. या ठिकाणी मॅकियावेली जो आहे त्या मॅकियावेलीच्या मते जनतेने या नैतिकतेचं पूर्णपणे पालन जे आहे ते पालन या ठिकाणी केलं पाहिजे आणि नैतिकतेचं पालन करण्यात या ठिकाणी जनतेचं पूर्णपणे कल्याण आहे. शासनाचे आदेश पाळणे किंवा त्यांना सहकार्य करणे, राष्ट्रहितासाठी निर्णय घेणं यासारख्या गोष्टी ज्या आहेत, यासारख्या गोष्टींचं पालन जे आहे ते पालन व्यक्तीनं करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ही सगळी व्यक्तिगत नैतिकता जी आहे ती व्यक्तिगत नैतिकता या ठिकाणी मॅकियावेलीनं सांगितलेली आहे. याशिवाय तो जी राज्यासाठी नैतिकता जी आहेत म्हणजे जी राज्यासाठी जी नैतिकता जी आहे त्या राज्यासाठीच्या नैतिकतेला तो मात्र या ठिकाणी बाजूला ठेवतो, बाजूला सारतो. या ठिकाणी तो असं म्हणतो की जी राज्यव्यवस्था आहेत त्या राज्यव्यवस्थेनं कोणत्याही नैतिक नियमांचं जे पालन आहे ते पालन या ठिकाणी केलंच पाहिजेत असं नाही. नैतिक नियम जे आहेत ते नैतिक नियम फक्त समाजासाठी आहेत, लोकांसाठी आहेत. परंतु राज्यव्यवस्था ज्या आहेत त्या राज्यव्यवस्था आपला कार्यभार जो आहे तो कार्यभार साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो. या ठिकाणी आपलं साध्य जे आहे ते साध्य मिळवण्यासाठी तो कोणत्याही प्रकारच्या साधनांचा उपयोग जो आहे तो उपयोग या ठिकाणी करू शकतो. थोडक्यात या ठिकाणी राज्यव्यवस्था कशा असाव्यात आणि राज्यव्यवस्था कशा असल्या पाहिजेत या संदर्भातलं विवेचन जो आहे तो विवेचन या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंतानं केलेलं आहे. मॅकियावेली आपण मागच्या लेक्चरला बघितलं की मॅकियावेली हे सांगण्याचा प्रयत्न करतो की मनुष्य हा नेहमी स्वार्थी आहे, दुष्ट आहे, कपटी आहे आणि तो फक्त आपल्या स्वार्थासाठी म्हणजे आपल्या संपत्तीसाठी आणि आपल्या जीविताच्या रक्षणासाठी केवळ राज्यव्यवस्था जी आहे त्या राज्यव्यवस्थेचं पालन करतो किंवा राज्यव्यवस्था स्वीकारतो. आणि म्हणून राज्यव्यवस्थेने हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांच्या जे प्रेम जी गोष्ट आहे त्या प्रेम या गोष्टीवर अजिबात विश्वास जो आहे तो विश्वास या ठिकाणी राज्यव्यवस्थेने ठेवू नये. आणि म्हणून आपलं कार्य साध्य करण्यासाठी प्रत्येक वेळी त्यानं योग्य काय, अयोग्य काय, नैतिक काय, अनैतिक काय या सगळ्या बाबींचा विचार न करता पूर्णपणे या आपली कार्य जी आहे ती कार्य किंवा आपलं साध्य जे आहे ते साध्य या ठिकाणी मिळवणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचा धर्म आणि नैतिकतेविषयीचे काही विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न मॅकियावेलीने या ठिकाणी केलेला आहे. याशिवाय मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली राज्याच्या हितासाठी जी धर्म जो आहे त्या धर्माचा त्याग देखील या ठिकाणी करायला सांगतो. आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी स्वतः मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली पूर्णपणे नास्तिक होता असं म्हणता येणार नाही. परंतु इटलीमध्ये जी परिस्थिती होती त्या सगळ्या परिस्थितीचा त्यानं अभ्यास केलेला होता. इटलीमध्ये जे धर्मगुरू जे आहेत, जे पोप आहेत, जी चर्च आहेत त्यांचा प्रचंड पगडा जो आहे तो पगडा या ठिकाणी राज्यव्यवस्थांवरती निर्माण झालेला होता. आणि अशावेळी या धर्मसंस्थेच्या अधीन या राज्यव्यवस्था आपले निर्णय घेत होते आणि धर्मसंस्था वेगवेगळ्या प्रकारे आपले निर्णय जे आहेत ते निर्णय या राज्यव्यवस्थांवरती बळजबरी लादण्याचा प्रयत्न करत होतं. आणि अशावेळी इटलीमधली जी अराजकता जी आहे ती अराजकता स्वतः मॅकियावेलीने अनुभवलेली होती. आणि म्हणून या ठिकाणी मॅकियावेली असं सांगण्याचा प्रयत्न करतो की लोकांनी जरी धर्माचा स्वीकार जरी केलेला असला, धर्मातील मूल्यांचा जरी स्वीकार केलेला असला किंवा नैतिक विचारांचा जरी स्वीकार केलेला असला तरी मात्र राज्याने या धर्माचा पूर्णपणे या ठिकाणी त्याग करणं अपेक्षित आहे. राज्याने धर्मामधील ही नीतिमूल्य आपल्या राजकीय दृष्टिकोनातून बाजूला ठेवणं या ठिकाणी मॅकियावेलीला अपेक्षित आहे. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली आपल्या राज्याच्या हितासाठी पूर्णपणे धर्माचा त्याग जो आहे तो त्याग या ठिकाणी करायला लावतो. आपल्याला माहीत असेल की नंतरच्या कालखंडामध्ये मॅकियावेलीने जे सगळे विचार मांडलेत, सांगितले त्याच्यावरती इटलीचा जो नंतरच्या काळामध्ये हुकुमशाह उदयाला आला मुसोलिनी, या मुसोलिनीने सुद्धा
अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मॅकियावेलीचं कौतुक जे आहे ते कौतुक या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्या विचारसरणीनुसार नंतरच्या कालखंडामध्ये एक संघटित संघटित इटली जी आहे ती इटली बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या मुसोलिनीने या ठिकाणी केलेला दिसतो. तर अशा प्रकारे धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न मॅकियावेली या विचारवंतानं केलेला आहे. थोडक्यात आपल्याला असं सांगावं लागेल की मॅकियावेली हा विचारवंत मध्ययुगातला पहिला विचारवंत होता की ज्यानं या धर्मसंस्था ज्या आहेत त्या धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांचं पूर्णपणे विलगीकरण केलं आणि राज्यसंस्थांच्या उलट राज्यसंस्थांच्या अधीन या धर्मसंस्था ज्या आहेत त्या धर्मसंस्था या ठिकाणी केलेल्या दिसतात. यानंतर आपल्याला माहीत असेल की आपण मॅकियावेलीचे अनेक विचार बघितले. या ठिकाणी मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार बघितले, मॅकियावेलीचे राज्यासंदर्भातले विचार बघितले, मॅकियावेलीचे साध्य आणि साधनासंदर्भातले विचार बघितले, याशिवाय धर्म आणि नीतीविषयीचे नैतिकतेविषयीचे विचार बघितले. यानंतर आपल्याला या सगळ्या विचारांचं ज्यावेळेस आपण कुठेतरी त्यांच्या विचारांचं मूल्यमापन करतो त्यावेळेस आपल्याला कुठेतरी त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला एक वेगळी बाजू जी आहे इतरांपेक्षा ती वेगळी बाजू आपल्याला या ठिकाणी बघावी लागणार आहे. मग मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली इतर विचारवंतापेक्षा वेगळा का आहे हे आपल्याला त्यांच्या सगळ्या विचारांवरून बघावं लागणार आहे. पहिलं जे आहे ते म्हणजे हा विचारवंत जो आहे तो म्हणजे आधुनिक काळातला पहिला राज्यशास्त्रज्ञ किंवा शास्त्रीय दृष्टिकोन विचार करणारा विचारवंत असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. मग या ठिकाणी मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली शास्त्रीय दृष्टिकोन मांडणारा विचारवंत या ठिकाणी याकरता म्हटलं गेलेलं आहे की त्यानं जी युरोपमधली जी राजकीय परिस्थिती जो आहे त्या युरोपियन राजकीय परिस्थितीचा व्यवस्थितरित्या अभ्यास या ठिकाणी केलेला होता. मगाशी म्हटल्याप्रमाणे जे मॅकियावेलीच्या अगोदरचे जेवढे विचारवंत झालेले आहेत ते विचारवंत कुठेतरी आदर्शवादी आहे, कल्पनावादी आहेत आणि कुठेतरी नैतिक विचारांना या ठिकाणी फार महत्त्वाचं स्थान जे आहे ते स्थान या ठिकाणी देताना दिसतात. परंतु मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली मात्र या ठिकाणी त्यानं पूर्णपणे युरोपचा अभ्यास केला आणि आपल्याला माहीत असेल की जवळजवळ तो 24 देशांमध्ये राजदूत म्हणून काम करत होता. अशा वेळेस राजदूत म्हणून काम करताना त्यानं अनेक बाबी ज्या आहेत त्या बाबींचा अभ्यास या ठिकाणी केलेला होता आणि पहिल्यांदा त्यानं राज्यव्यवस्था कशा असल्या पाहिजेत, मनुष्य कसा आहे, मनुष्य स्वभाव संदर्भातले विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी स्पष्ट केले. याशिवाय जे राज्यव्यवस्था जे आहेत राज्यव्यवस्था आणि धर्मव्यवस्था या वेगवेगळ्या कशा असायला हव्यात या संदर्भातला विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपलं साध्य जे आहे ते साध्य प्राप्त करण्यासाठी योग्य काय अयोग्य काय किंवा नैतिक विचार जे आहेत त्या नैतिक विचारांना बाजूला सारून आपलं साध्य कसं प्राप्त केलं पाहिजेत अशा प्रकारचा एक शास्त्रीय विचार मांडणारा हा आधुनिक काळातला पहिला विचारवंत या ठिकाणी आपल्याला म्हणावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे मॅकियावेली या विचारवंताला जे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत त्यानं त्याची जी पद्धत आहे ती म्हणजे निरीक्षणात्मक आहे, अनुभववादी आहे आणि तुलनात्मक पद्धतीचा त्यानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर केलेला आहे. आपल्याला माहीत असेल की हा जो विचारवंत आहे मॅकियावेली हा 24 देशांमध्ये राजदूत म्हणून त्यानं काम केलं. अशा वेळेस 24 देशांमध्ये त्याला या ठिकाणी फिरण्याचा अनुभव होता आणि आपल्या अनुभवातून आपल्या निरीक्षणात्मक बुद्धीतून किंवा या सगळ्या गोष्टीमधून त्यानं तुलनात्मक पद्धतीचा वापर करून या ठिकाणी आपले विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी मांडलेले दिसतात. सर्व माहिती त्यानं या ठिकाणी जमा करून गोळा करून एक वेगळा निष्कर्ष जो आहे तो वेगळा निष्कर्ष या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो. जे कल्पनावादी विचारवंत आहेत, जे आदर्शवादी विचारवंत आहेत ते आपल्याला माहीत असेल की कुठेतरी नैतिकतेवरती जास्तीत जास्त भर देऊन एक काल्पनिक विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. परंतु मॅकियावेली हा खऱ्या अर्थाने विचारवंत जो आहे तो विचारवंत त्यानं शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास केला, निरीक्षणात्मक, अनुभवात्मक आणि तुलनात्मक पद्धतीचा वापर करून त्यांना आपले हे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे आणि म्हणून एक वेगळा विचारवंत म्हणून आपण त्याला या ठिकाणी एक महत्त्वाचं स्थान जे आहे ते स्थान या ठिकाणी देताना दिसतो. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॅकियावेली खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कर्ता होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्याला माहीत असेल की मॅकियावेली जो आहे तो अतिशय प्रखर राष्ट्रभक्त होता. त्यानं एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेची चळवळ जी आहे ती चळवळ या ठिकाणी इटलीमध्ये उभी केली. ज्यावेळी त्यानं
ज्यावेळेस तो इटलीमध्ये होता त्यावेळेस त्यानं इटलीमधली अराजकता स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती, अनुभवली होती. आणि कुठेतरी ज्यावेळी तो इतर देशांमध्ये राजदूत म्हणून गेला त्यावेळेस त्यानं इटलीची तुलना जी आहे ती इटलीची तुलना इतर राष्ट्रांशी करण्याचा प्रयत्न केला. आणि एक प्रकारे त्यानं ज्यावेळेस आपले ग्रंथ जे आपलं द डिस्कोर्स असेल किंवा द प्रिन्स असेल या ग्रंथांमध्ये राष्ट्रीय एकात्मता किंवा राष्ट्र जे आहे ते राष्ट्र प्रबळ कसं होईल, ते प्रबळ होण्यासाठी काय केलं पाहिजे, राजा कसा असला पाहिजेत, राज्यव्यवस्था कशा प्रबळ झाल्या पाहिजेत, धर्मसंस्थेच्या अधीन जे आहेत राज्यव्यवस्था ती त्यानं बाजूला केली आणि एक प्रकारे कुठेतरी राष्ट्रीय एकात्मता प्रबळ करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंतानं या ठिकाणी केलेला दिसतो. थोडक्यात मॅकियावेली जो विचारवंत आहे तो विचारवंत या राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करता होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याच्या या राष्ट्रवादातून, त्याच्या या राष्ट्रीय एकात्मतेतून मुसोलिनीसारखा विचारवंत सुद्धा अतिशय प्रभावी होता किंवा प्रभावित झालेला होता आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कारता मॅकियावेली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली जेवढं राज्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो तेवढंच लक्ष तो या राज्यव्यवस्थेच्या अर्थकारणाकडे सुद्धा देताना दिसतो. आपल्याला माहीत असेल की मॅकियावेली ज्यावेळेस मनुष्य स्वभाव संदर्भातले विचार स्पष्ट करतो त्यावेळेस हे स्पष्ट करताना तो असं म्हणत होता की व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती राज्याच्या अधीनता स्वीकारण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांची संपत्ती आणि म्हणून संपत्ती आणि वैयक्तिक जीवन या दोन बाबी फार महत्त्वपूर्ण आहेत आणि म्हणून लोक जे आहेत ते लोक स्वतःच्या जीवनासाठी आणि आपल्या संपत्तीसाठी या ठिकाणी या राज्यव्यवस्थेचा स्वीकार करतात. अशावेळी मॅकियावेली विचारवंत जो आहे तो राज्याच्या अर्थकारणावरती लक्ष देताना दिसतो. नंतरच्या काळामध्ये जो कार्ल मार्क्स जो झाला त्या कार्ल मार्क्सने देखील या मॅकियावेलीच्या विचारांवरती अतिशय मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांत जो आहे त्या सिद्धांताची मांडणी देखील या कार्ल मार्क्सने या मॅकियावेलीच्या विचारांवरतीच केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की हा जो विचारवंत आहे तो विचारवंत या ठिकाणी राज्याच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतो. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की मॅकियावेली हा विचारवंत जो आहे तो मॅकियावेली विचारवंत अतिशय व्यवहारवादी आहे, अतिशय वास्तववादी विचारवंत आहेत आणि त्यानं जे अनुभवलं, त्यानं जे बघितलं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानं आपले विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेस मॅकियावेलीचे सगळे विचार बघतो, त्याच्या मनुष्य स्वभाव संदर्भातले विचार बघितले असतील, आपण त्याच्या राज्यासंदर्भातले विचार बघितलेले असतील, साध्य आणि साधना संदर्भातले धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार बघितलेले असतील, त्या विचारांचा ज्यावेळेस आपण कुठेतरी विचार करतो, ज्यावेळेस त्यांचा विचारांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मध्ययुगामधील एक वेगळी विचारसरणी मांडणारा खऱ्या अर्थानं हा विचारवंत इतर विचारवंतांपेक्षा वेगळा वाटतो आणि म्हणून अतिशय वास्तववादी विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी मॅकियावेलीचे आपल्याला बघायला मिळतात. तर या ठिकाणी आपलं मॅकियावेली या संदर्भातलं हे जे प्रकरण आहे ते प्रकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये आपण नैतिकता काय आहे, कारण जिथं धर्म येतो तिथं नैतिकता येते आणि नैतिकता ही राज्यासाठी घातक आहे. राज्य जे आहेत ते राज्यव्यवस्था सुदृढ होण्यासाठी, राज्यव्यवस्था संघटित होण्यासाठी, राज्यव्यवस्था जी आहे ती प्रबळ होण्यासाठी नैतिकतेसारखे विषय जे आहेत ते बाजूला या ठिकाणी सारणं या ठिकाणी मॅकियावेलीला अपेक्षित आहे आणि अशा प्रकारचे नैतिकतेविषयीचे विचार या ठिकाणी आपण मॅकियावेलीचे समजून घेतले. याशिवाय धर्म ही बाब जी आहे ती धर्मबाब मॅकियावेलीनं राज्यापासून पूर्णपणे वेगळी केली. धर्माच्या अधीन राज्य नको तर राज्याच्या अधीन धर्म असावा असा विचार कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंतानं केलेला आहे. थोडक्यात नैतिकतेविषयीचे विचार आणि धर्माविषयीचे विचार आपण या ठिकाणी मॅकियावेलीचे बघितलेले दिसतात. मॅकियावेलीचे हे सगळे विचार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. याशिवाय आपण जे असाइनमेंट जे आहेत ते असाइनमेंट या ठिकाणी बघणार आहोत. याच्यामध्ये महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत, ते 2 प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मॅकियावेलीचे नैतिकतेविषयीचे विचार स्पष्ट करा. याच्यामध्ये नैतिकता किती महत्त्वाची आहे, जे विचारवंत आहेत, प्राचीन विचारवंत असतील किंवा मध्ययुगीन विचारवंत असतील, ते विचारवंत नैतिकतेला किती महत्त्व देतात आणि नैतिकता राज्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत या संदर्भातलं विवेचन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे.
हे करण्याबरोबरच मॅकियावेलीनं नैतिकतेविषयी काय मत मांडलेलं आहे त्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे मॅकियावेलीचे धर्माविषयीचे विचार. धर्माविषयीचे विचार काय आहे आपण हे सगळं बघितलेलं आहे. तर या 2 प्रश्न जे आहेत ते 2 प्रश्न सोडून तुम्ही माझा जो ईमेल आहे kavle.satish@mep.svktcollege.ac.in या वेबसाईटवरती तुम्ही ते प्रश्न जे आहेत उत्तरं जे आहेत ते उत्तरं या ठिकाणी पाठवू शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर या संदर्भातले काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही मला माझ्या ईमेलवरती पाठवू शकतात. यानंतर या प्रकरणानंतर आपण मॅकियावेली हे प्रकरण पूर्णपणे आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. आपण पुढचं प्रकरण जे आहे ते पुढचं प्रकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढचा विचारवंत जो आहे तो इंग्लंडमधला आहे. त्याचं नाव आहे जॉन लॉक. आणि हा जॉन लॉक जो आहे त्या जॉन लॉकचं आपल्याला पहिल्यांदा जीवनचरित्र बघायचं आहे, त्याची ग्रंथसंपदा बघायची आहे, त्यांना कोणकोणते ग्रंथ लिहिलेले आहेत त्या संदर्भातली माहिती पुढच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. याशिवाय जॉन लॉक जो आहे तो जी निसर्ग अवस्था जी आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं निसर्ग अवस्था आणि मनुष्य स्वभाव या 2 बाबींवरती त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. जॉन लॉकचे निसर्गावस्थे आणि मनुष्य स्वभावासंदर्भातील विचार जे आहेत ते विचार आपल्याला या ठिकाणी पुढच्या लेक्चरला समजून घ्यायचे आहेत. जॉन लॉक हा इंग्लंडमधला विचारवंत, त्याचं जीवनचरित्र, त्याची ग्रंथसंपदा आणि मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार आपण या ठिकाणी पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर या पुढच्या लेक्चरला या ठिकाणी हे विचार आपण बघणार तर आहोत. याशिवाय त्याची जी माहिती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी आपलं हे सेशन जे आहे ते सेशन या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.